7 कोटींच्या फसवणुकीतून इंजिनियरने उचलले टोकाचे पाऊल। कोरोचीत शेतातील खोलीत गळफास, आत्महत्येपूर्वी भावाला चिठ्ठी आणि लोकेशन पाठवले। 7 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने मानसिक तणावात असलेल्या उच्च शिक्षित इंजिनियरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सतीश पाटील यांच्या शेतातील खोलीत घडली। सूरज अरुण निर्मळे वय 35 राहणार इंदिरानगर कोरोची असे मृताचे नाव आहे। आत्महत्या करण्यापूर्वी सूरज यांनी त्याचा लहान भाऊ दीपक यांना व्हॉट्सअपवर लोकेशन शेअर केले, तसेच आत्महत्येमागील कारण नमूद असलेली चिठ्ठीही पाठवली। 7 कोटी रुपयांचा तगादा लावल्याने जीवन संपवत असून चिठ्ठीत नमूद केलेली व्यक्ती मृत्यूस जबाबदार आहे असा उल्लेख केल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर सूरज यांनी मोबाईल बंद केला। दीपक हे कामानिमित्त परगावी असल्याने त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या मुलांना लोकेशन पाठवून सूरज यांचा शोध घेण्यास सांगितले। लोकेशननुसार मित्र घटनास्थळी पोहोचले असता निर्जन ठिकाणी असलेल्या खोलीत सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। दीपक दुपारीच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले। माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। सूरज यांच्या पॅन्टच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी मिळाली, त्यामध्ये एका व्यक्तीला 7 कोटी रुपये दिल्याचा, वारंवार पैसे मागूनही परतफेड केली जात नसल्याचा, तसेच दमदाटी करून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे। दीपक यांच्या माहितीनुसार सूरज यांनी मित्र व नातेवाईकांकडून व्यवसायासाठी पैसे उभे करून संबंधित व्यक्तीला दिले होते, तसेच सुमारे महिनाभरापूर्वी घेतलेली 4 चाकी गाडी ही पैशांच्या व्यवहारातून इचलकरंजी येथील एका व्यक्तीने घेतल्याचे त्यांनी सांगितले। संबंधित व्यक्ती घरात येऊन मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला। या प्रकरणी चिठ्ठीत नमूद व्यक्ती विरुद्ध पोलिसांकडून तपास सुरू आहे। सूरज यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण, भाऊजे असा परिवार आहे। पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।